व्यक्त करू शकत नाही. अच्छा, आता मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. घ्या, मी प्रश्न विचारणार आणि दोघांची उत्तरं तंतोतंत जुळली तर बक्षीस मिळणार. लग्नानंतर पहिल्यांदा एकत्र कुठल्या गाडीने प्रवास केला होता? ते वाहन कुठलं होतं ते लिहा. दाखवा, समोर दाखवा. ट्रेन. अभिनंदन. चला, पहिलं उत्तर बरोबर आलं. आजीने आजोबांसाठी केलेला पहिला गोड पदार्थ. दाखवा समोर. अभिनंदन. लग्न होण्यापूर्वी, लग्न ठरल्यानंतर तुमच्या दोघांपैकी पहिल्यांदा कुणी कुणाशी संपर्क साधला होता? पहिला कॉन्टॅक्ट कोणी केला? आजोबांनी आजीला की आजीने आजोबांना? दाखवा समोर. आजोबांनी. मी हेमंत तेच ना? आजोबा म्हटल्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट केला होता? हो. कसा कसा हो कसा कसं म्हणजे असं वाया निरोप, जसं हे कसं हे माझं एक हे होतं ना साधन, तसं यायचो मी. कामावरनं सुटलं का यायचं आणि तिथे मग पहिला त्या भायखळ्याला जायला ते हे होतं कोणत्या ह्याचा चर्चच्या बाजूला रस्ता होता, तिथून जाऊन त्या वाण्याकडेच उभं राहायचो आम्ही आणि तसं कॉन्टॅक्ट. जास्ती वेळ होत नाही, कारण दुसऱ्या काही वेळेला टेलिफोन वगैरे फार रेअर होते त्यावेळेला, कमी होते. बरोबर. लग्नाच्या आधी पहिल्यांदा कुठे भेटले? पहिली भेट कुठे झाली? लग्नापूर्वीची पहिली भेट. दाखवा. नॅशनल पार्क. अभिनंदन. आतापर्यंत सर्वात जास्त वाद 51 वर्षात दोघांमध्ये जर वाद झाला असेल तर तो कुठल्या गोष्टीवरून झाला? किंवा आजी कुठल्या गोष्टीमुळे चिडतात? दाखवा समोर. जास्त फिरण्याबद्दल. तुम्ही जास्त फिरता म्हणून चढ उतार, खाली वर खाली करता, खाली, या म्हणतात हट्टीपणा. तर तोच हट्ट. खाली खाली उतरण्या चढण्याचाच तोच हट्ट. सगळी उत्तरं बरोबर आली असं म्हणूया, कारण हा हट्टीपणाच आहे. तेव्हा या पाचही बरोबर उत्तरांबद्दल हे 2500 रुपयाचं एक बक्षीस आजी तुम्हाला मिळालं. आठवतोय तो दिवस ज्या दिवशी हे तुम्हाला बघायला आले? काय झालं होतं? एक तर पहिल्यांदा आले तेव्हा त्या दिवशी आधी त्याने इन्फॉर्मेशन दिली नाही, आम्ही बघायला येतो म्हणून. आधी कळवलं नव्हतं. आणि डायरेक्ट खाली आले. त्यावेळेस एक आमच्याकडे आमचे नातेवाईक होते, त्यांच्याकडे लग्नाला आम्ही गेलो होतो. लग्नाहून आलो होतो आणि मस्तपैकी कपडे वगैरे सगळे बदलून साधे कपडे घालून हे मार्च महिना होता, नाही हां 8 मार्च होता, मार्च महिना होता. तर जागतिक महिला दिन होता. तर अगदी आमच्याकडे आमचं आईचं घर नदीच्या किनारे असल्यामुळे पत्रे वगैरे आहेत, त्याच्यावर आम्ही चिंचेचे गोळे वाळत घातले होते. बरं. मग आई म्हटली जाता चिंचेचे गोळे आता संध्याकाळ झाली घेऊन ये, म्हणजे घ्यायला गेले. आणि मग नेहमीप्रमाणे वरून इकडून तिकडून टेहळणी करत होते. ते मग आतमध्ये अरे हा कोणतरी आलाय, चांगला मुलगा आलाय, इकडे आतमध्ये येतोय. आणि मग थोड्या वेळाने माझी बहीण आली. ते म्हणजे तुला बघायला कोणीतरी आलेले आहेत शिपूरकर म्हणून. तर आजी जाऊन, आम्ही आईला आजी म्हणायचो, कारण आमच्या आईच्या याच्यात नंतर नातवंड खूप होते, त्याच्यामुळे त्यांना सवय लावताना आम्ही आजी म्हणायचो. तर त्या आजी त्यांना सांगून आली होती, तर ते आलेले आहेत बघायला. मग आता तू वरच राहा, तू खाली येऊ नको, कारण आमचं घर 3 मजल्याचं आहे. तर वरच्या मजल्यावर मी होते, मग त्यांना मधल्या मजल्यावर बोलवलं होतं. तर ते तिथे बसले, तर त्यांच्या समोरून तुला जायला लागेल म्हणून तिने मला साडी वगैरे सगळं वरच्या मजल्यावर आणून दिलं. मी तिथे तयार होऊन तिथे त्यांना दाखवण्याचा कार्यक्रम झाला. किती वेळ होते हे खाली थांबले होते? 10-15. मला आवरायला आजही वेळ लागत नाही. मी विचारलं का तुम्हाला? 10-15 मिनिटं. 10-15. माझा प्रश्न काय आहे, तुम्हाला आवरायला किती वेळ लागतो हा प्रश्न आहे का? नाही, किती वेळ थांबले होते? 15 मिनिटं असते. 15 मिनिटं. काय हो त्या क्षणी काय झालं? चिंच खाल्ल्यासारखा चेहरा करू नका तुम्ही. नाही, मला म्हणजे प्रोग्राम त्यांनी चांगलाच केला. मी पण तसा लहानच होतो, माझं वय 22 वर्ष होतं त्यावेळी.
आणि ही तर 19 वर्षाची होती. त्या वयाच्या पिरियडमध्ये काय होणार आहे आणखी? मला विचारायचं आहे की सकाळपासून नंबर 3रा होता, हां, तो 1 नंबरवर कसा आला? प्रथम दर्शनी जे काही आपल्याला वाटतं तसं हिला बघितल्यानंतर मला झालं आणि मी लगेच आमचे जे नातेवाईक होते, बहीण होती आणि काका होते, त्यांना सांगून टाकलं की मला ही पसंत आहे, आपण लगेच सांगितलं. तुम्ही कधी होकार कळवला? म्हणजे ते गेल्यानंतर बहिणीला मी म्हटलं मला मुलगा खूप आवडला, पण तो मला हो म्हणेल असं वाटत नाही असं. का असं वाटलं? कारण ते दिसायला जास्त स्मार्ट होते. हे असं करायचं नाही. त्यावेळेचा काळ वेगळा. हां, मग त्याच्यामुळे पण त्याचा दुसऱ्याशी सकाळीच निरोप आला की पसंत आहे म्हणून. खुश झालात? खूप झाले. परत धावत टेरेसवर गेला? नाही, मैत्रिणीकडे गेले आणि तिला अच्छा, सांगितलं. मैत्रिणीकडे गेला आणि मग रीतसर लग्न ठरलं. लग्नाचा. पण मग ते बघण्याच्या कार्यक्रमानंतर लग्न कधी झालं? 20 एप्रिलला आमचं रामनवमीच्या दिवशी साखरपुडा झाला आणि लग्न कधी झालं? आणि लग्न 4 जून 1975ला. Very. आणि ते पुण्यात अगदी सकाळी 8:45चा मुहूर्त होता. पण दुकान उघडलेली नसतील. त्यावेळी तर लग्नामध्ये काय काय प्रॉब्लेम झाले. त्यावेळी तांदळाचा हे होतं, दुर्लभ होतं, बरं. रेशन होतं. बुधवार असा दिवस असायचा की त्या दिवशी आठवड्यातलं बुधवारी जेवण मध्ये तांदूळ भात वापरायचा नाही, हो. असं त्यावेळी होतं. आणि त्यावेळी Emergency आमचे वराडी मंडळी बुधवारचं आमचं लग्नाचं असल्यामुळे भात नाही पंक्तीला म्हणून काही रुसून गेले होते. मानपान झाला नाही म्हणून रुसणं मी ऐकलं होतं. हां. भात नाही म्हणून रुसणं. आणि गंमत म्हणजे मी त्यांना सांगितलं तुम्ही हॉटेलमध्ये जा आणि तिथे काही जेवायचं असेल जेव्हा, तुम्हाला इथलं नाही आहे. आणि तो एक राग शांत केला आणि इकडे आम्ही उरकून घेतलं. अच्छा अच्छा. पण असंही त्यांना घडतं. तिथेही भात मिळाला नाही. मग अशा तऱ्हेने लग्न झालं. झालं. लग्न व्यवस्थित पार पडलं आणि त्यानंतर आता हा 41 वर्षाचा तुमचा सहवास. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात. तुमच्या बाबतीत आले का? नाही असं नाही. पण आम्ही पहिल्यापासून आमच्या दोघांचा स्वभाव इतका जुळला आणि मनं एवढी जुळली की आम्ही दोघांनी त्याला सामोरं झालो की आपण वर्तमानात जगूयात, मागचं काढायचं नाही. काल जरी काही झालं तरी आज ते परत काढायचं नाही. चल, झालेलं विसरून जा, मागचं बघू नकोस, चल पुढे. कधी एकमेकांकडे प्रेम व्यक्त केलंय का हो? ही पुष्कळ वेळा प्रेम व्यक्त करत असते आणि हिला प्रेमाशिवाय दुसरं सुचतच नाही आणि मला प्रेम व्यक्त करता येत नाही. पण तुम्ही व्यक्त करा ना आता प्रेम. आय लव्ह यू राधा. बरं, आता या ठिकाणी या गप्पा सुरू असताना मला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि बघायचे आहेत की दोघांचीही प्रश्नांची उत्तरं जुळतात का. दोघांची उत्तरं तंतोतंत जुळली तर बक्षीस मिळणार. हां, पहिला प्रश्न. लग्नामध्ये पंक्तीला असणाऱ्या 5 पदार्थांची नावं लिहा. दाखवा, समोर दाखवा. जिलेबी, भात, पापड, लोणचे, कोशिंबीर, भाजी. आणि ह्याने भात लिहिलेलाच नाहीये. तिथेच गडबड झाली, त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. पुढचा प्रश्न. लग्नानंतर आजोबांनी आजीसाठी तयार केलेला पहिला पदार्थ किंवा बनवलेला पहिला पदार्थ. दाखवा. लग्न होण्याच्या पूर्वी दोघे पहिल्यांदा कुठे भेटले होते? दाखवा. लग्नाआधी पहिलं पत्र कुणी कोणाला लिहिलं होतं? आजोबांनी आजीला की आजीने आजोबांना? अभिनंदन. तुम्ही पहिलं पत्र लिहिलं होतं का हो? त्यांचं येईच ना, मग काय करणार ना. दोघांनी एकत्र बघितलेला पहिला सिनेमा. धर्मात्मा. अभिनंदन. घ्या, झी मराठीकडून ही भेटवस्तू, हे बक्षीस. मग आता ओळख कशी झाली तुमची? म्हणजे रोजच बघत होतो ना. काय हो? बरोबर आहे, ती सांगते ती बरोबर आहे.
काय? मी तुम्हाला याच्या पुढे सांगतो, मी त्याला फ्रॉकमध्ये पाहिलेली आहे. पण त्यावेळेला असं काही नव्हतं बा. असं काही नव्हतं, असं काही